मराठी वाचनाच्या चुकीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। अस्पष्ट प्रिंटमुळे वाचन करताना माझ्याकडून चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो असं नार्वेकर यांनी म्हटलंय। तर विधानसभेत असो तर पेपरवेट फेकून मारला असता असं राऊतांनी म्हटलंय। नार्वेकरांनी आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे। वाचन करताना माझ्याकडून चूक झाली असं त्यांनी म्हटलंय। तर मराठी वाचनाच्या चुकीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली। अस्पष्ट प्रिंटमुळे वाचन करताना माझ्याकडून चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो असं नार्वेकर म्हणाले। तर विधानसभेत असो तर पेपरवेट फेकून मारला असता असं राऊतांनी म्हटलंय। आशा भोसले घनश्यामाचा स्वर होत्या। सगळे जीवन आशेचा, दुर्दमय इच्छा शक्तीचा। कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। आशा भोसलेंचा शोकप्रस्ताव वाचनावेळी मराठी भाषेलाच श्रद्धांजली वाहिल्याप्रकरणी अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माफी मागितली। मात्र माफीसोबतच आपल्याला वाचायला मिळालेला कागद छोट्या फॉन्टसह अस्पष्ट होता अशी सबबही पुढे केली। पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या। स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची वासरी होत्या, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यशोचित